आज आपल्यासोबत आहेत झी मराठीवरची नवी मालिका आणि त्यातले गोड सगळे सुंदर कलाकार आणि त्या मालिकेचे नाव म्हणजे सनई चौघडे. तर लालबाग परळ येथील परब कुटुंब, मालवण आणि कोकणातली खास अशी शब्दसंपत्ती ज्यांच्याकडे असते, म्हणजे जसं की मी आता ऐकलंय चेडवा आणि बाय वगैरे, तर अशी सुंदर शब्दसंपत्ती घेऊन आलेले गोंडस सुखी कुटुंब, परब कुटुंब. कसे आहात सगळेजण? एकदम मस्त आणि शर्वरीच्या भाषेत धासू एकदम भुंगाट. सर्वप्रथम पमाला विचारते मी की तुम्ही जेव्हा मसाले करता कोकणातले तेव्हा सगळ्या लालबागमध्ये सुगंध दरवळतो, तर काय सांगाल तुमच्या मसाल्याची स्पेशालिटी काय आहे आणि इतकं कॅटरिंग एवढं सर्व म्हणजे सगळीकडे चर्चा का आहे? माझ्या मसाल्यामध्ये मी जे सिक्रेट घालते ते मी सांगणार नाही, तर तुम्ही परत केटरिंग कडे येणार नाही. पण हे आम्ही फ्रेशली डंकावर कुटून भाजून असे केलेले आमचे हे मसाले आहे. आणि मला थोडं म्हणजे माझ्या मुली मदत करतात म्हणून मी हे सगळं करू शकते. आणि मला असं वाटतं माझा नवरा खूप खवय्ये आहे म्हणून मी त्याच्यासाठी सगळं बनवते. धन्यवाद. बरं, मुलगी म्हणजे धनाची पेटी, पण तुमच्याकडे 4 कन्या रत्न आहेत. काय सांगाल, आई बाबा म्हणून किती प्राऊड फील करताय? खूप प्राऊड फील आहे मला. रत्न म्हणाला तुम्ही, म्हणजे बघा काय असेल ते कन्या रत्न घ्या माझ्यासाठी. आणि खरंच रत्न सर एक एक हिरा आहे माझ्याकडे. आम्हाला खऱ्या दागिन्याची गरजच नाही, हेच दागिने आहेत आमचे. आम्ही यांना घेऊन फिरतो. समोर किती जणी दागिने घेतात मला घेऊन नाही, हे दागिने माझे आहेत, यांच्यामुळे मी चमकतो. अजून काय पाहिजे? बरं, सर्व मुलींना प्रश्न विचारते, हे आई बाबा म्हणून सेटवर आणि सेटच्या मागे म्हणजे कॅमेऱ्याच्या मागे कसे असतात तुमच्यासोबत? कारण आता आम्ही पाहिलेलं आहे की खूप धमाल मस्ती आणि जास्त करून बाबांची मुलींसोबत खूप छान बॉन्डिंग आहे. जास्त आई ऍक्च्युली यांची हिटलर आहे आणि बाबा यांचा बेस्ट फ्रेंड आहे. नाही, पण ऑफ स्क्रीन सुद्धा आमचं असंच बॉन्ड आहे जसं ऑन स्क्रीन आहे. म्हणजे मेघनाताई आमच्याकडे तेवढंच लक्ष देते जेवढी ती सेट वरती पण अशी असते. तुला काय हवंय का, आता उन्हाळा आहे तर सब्जा घे वगैरे, सगळी ती आई सारखी काळजी घेते. आणि बाबा सुद्धा मला डब्यात काय काय छान छान आणतात ते आणून देतात. त्यामुळे दोघं पण असे मम्मी पप्पांसारखे म्हणजे आमची केअर करत असतात. आणि मला असं वाटतं की मेघनाताई उर्फ माझी मम्मी जेव्हा सेटवर येतं ना, इतका बॉम्बनेस असतो. मी या अगोदर सुद्धा त्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलंय असं की ताई अशी आली ना सेटवर की खूप असं बॉम्बनेस फील होतं खूप जास्त. सो मी तर माझ्या टेकच्या अगोदर जाऊन एक हक करते, बिकॉज मी खूप अशी घाबरलेली असते. मग त्या एकदम मला असं काम फील करून देतात. आणि पप्पांसोबत तर एकदम असा रॅपचिक वाला आहे. मयू शेंडेफळ आमचं, मी शेंडेफळ. माझे खूपच लाडके आहे सगळ्यांनी, ते खूप माझे खूप लाड करतात. आणि मम्मी पप्पांबद्दल तर काय बोलायलाच नको. पप्पा तर खूप एकदम फ्रेंड सारखे वागतात माझ्यासोबत आणि मम्मी एकदम आई सारखी आहे माझ्या. पमाचं शिकवलंय आम्ही मुलींना, ऐकलत ना, सगळं सांगून ठेवलं होतं इंटरव्ह्यूला आल्या असं बोलायचं. पमाचे केटरिंग आम्हाला माहिती आहे, जेणेकरून प्रेस लॉन्चला देखील आम्ही तिच्या हातचे बरेच पदार्थ खाऊन बघितलेले आहेत. पण इकडे तुमच्या सगळ्या कलाकारांना, सहकलाकारांना कधी ताई तू खायला नाही, ते घालतेस की नाही? कॉन्ट्रॅक्ट आम्ही आसावरीला दिलाय, तिला माईक द्यावा, तिच्याकडे माईक द्यावा. हो, म्हणजे टिफिन सर्व्हिस मी सुरू केलेली आहे रिअल लाईफ मध्ये. म्हणजे मी डब्बा आणते आणि डब्यात फक्त भात आणते आणि कोशिंबीर आणते वेगवेगळ्या प्रकारची. तर तो टिफिन सर्व्हिस माझ्याकडे आहे म्हणून मी त्यांना जेवायला घालते. आणि आमचे पप्पा अप्रतिम लेवल वर जेवण बनवतात. तर फक्त भार माझ्या खांद्यावर नाहीये, तर आमच्या पप्पांच्या खांद्यावर सुद्धा आहे. तर मी शेअर केलेलं आहे ते. बरं, कोकणातलं एक परब कुटुंब हे सुंदर अशी तुमची जेव्हा ओळख करून दिलेली आहे की अरबांपेक्षा कोकणातले परब भारी, ही ओळखच कशी वाटली तुम्हाला? भारी वाटते. लालबाग परळ मध्ये मी वर्ल्ड फेमस म्हणजे काय म्हणतो त्याला, हाताची चव आहे आमच्या पमाच्या. त्यामुळे पमा काय परब कॅटरर्स नाही असं नाही म्हणायचं, पमाचं घर कुठे असं म्हणलं की सोडतात तुम्हाला कुठे. आणि शरू अख्ख्या लालबाग परळ मध्ये शरू म्हणलं की फेमस आहे. शरू म्हटलं शर्वरी परब परळ इतकं बोललं तरी आमच्या घरी पत्र येतात. म्हणजे इतके फेमस आहोत आम्ही. सरळ परळ सरळ. हा, शर्वरीची अशी लाईन आहे की जर माझ्याशी सरळ बोललात तर मी पण सरळ, वाकड्यात शिरलात तर सरळ टू परळ. ज्यांच्या घरातच स्वामींचा मठ आहे त्या स्वामींची कृपादृष्टी तुमच्या मालिकेवर आणि तुमच्या सगळ्यांवर सदैव राहो. आणि लवकरात लवकर 1000 एपिसोड करू आणि तुम्ही आम्हाला पार्टीला बोलवा. नक्की नक्की नक्की. आम्हाला केव्हापासून सगळ्यांना एकत्र या झोपाळ्यावर बसायचं होतं, तर ती संधी
स्वरामुळे आम्हाला मिळाली, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.